घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर, 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। भाजपा पडेल मंडलची विस्तारित कार्यकारिणी आज जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, देवगड तालुका पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, मंडल प्रभारी डॉक्टर अमोल तेली यांनी जाहीर केली। यावेळी आरिफ बगदादी, रवी तिर्लोटकर, भूषण पोकळे, संजय बोंबडी आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते। भाजपा पडेल मंडल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पडेल मंडलची विस्तारित कार्यकारिणी जाहीर केली असून या नूतन कार्यकारिणीमध्ये पुरुषांसह महिला कार्यकर्त्यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे। कार्यकारिणीच्या सरचिटणीसपदी माजी उपसभापती रवी तिर्लोटकर व रामकृष्ण राणे यांची निवड झाली आहे। दर महिन्याच्या 23 तारीखला पडेल मंडल कार्यकारिणीची सभा होणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले। मंडळ उपाध्यक्ष 4 मंडळ उपाध्यक्ष आपल्या पक्षाच्या जवळाने डिक्लेअर करायचे। पहिले उपाध्यक्ष श्री संजय नामदेव गोंडी, दुसरे उपाध्यक्ष पडेल मंडळाचे श्री मकरंद यशवंत जोशी, तिसरे उपाध्यक्ष श्री अजित शंतनु कुमार राणे, चौथे उपाध्यक्ष श्री संतोष बाळकृष्ण चव्हाण मंडळाचे डिक्लेअर करण्यात येते। महिला उपाध्यक्ष 2 आहेत, त्यापैकी पहिल्या श्रीमती ज्योती जयेंद्र पाळेकर, दुसऱ्या महिला उपाध्यक्ष श्रीमती सुयोगी रवींद्र घाडी। 2 सरचिटणीस या समितीमध्ये आहेत। पहिले सरचिटणीस म्हणून श्री रवींद्र राजाराम तिर्लोटकर यांची निवड करण्यात आलेली आहे। दुसरे सरचिटणीस श्री रामकृष्ण हरिकृष्ण राणे यांची निवड करण्यात आली। त्यानंतर चिटणीस म्हणून श्री रामकृष्ण श्यामसुंदर जुवाटकर, नंतर दुसरे चिटणीस म्हणून श्री दीपक महादेव परब, तिसरे चिटणीस श्री अतुल विजय वेलणकर, चौथे चिटणीस श्री उमेश गंगाराम गव्हाणे। महिला चिटणीस 2 आहेत, त्यापैकी पहिल्या महिला चिटणीस म्हणून श्रीमती संध्या माधव गोखले यांची निवड करण्यात आली आहे। दुसऱ्या महिला चिटणीस श्रीमती उल्का दिनकर जोशी, कोषाध्यक्ष म्हणून श्री भूषण रामदास पोकळे यांची निवड करण्यात आली आहे पडेल मंडळाच्या वतीने। त्यानंतर श्री सदस्य बाकी इतर सर्व तालुका कार्यकारिणी सदस्य आहेत, त्यांची सर्वांची नावं वाचून दाखवतो। श्री विश्वनाथ विष्णू पडेलकर, श्री रामचंद्र गणपत पोकरे, सौ संजना सत्यवान आवळे, श्री उत्तम शशिकांत गिरिजे, श्री भूषण दिनकर बोडस, श्री फरीद काजी, श्री अंकुश यशवंत टुकरू, श्री सिद्धेश अविनाश मानगावकर, शादिक जैनुद्दीन डोंगरकर, महेश दयानंद पेडिये, प्रसाद मनोहर देवधर, प्रकाश गौरू पुजारी, रुपेश गिरकर, प्रल्हाद घाडी, प्रमोद देवळेकर, संदीप डांबरे, दीपक गावकर, उदय राऊळ, समीर परकर, प्रदीप परकर, विनोद सुके, महेश घाडी, राजन घाडी, उमर सोलकर, इमाद ठाकूर, विकास देवळेकर, सिद्धेश अभिमन्यू नार्वेकर, सुनील रोहिदास जाधव, विष्णू बळवंत राणे, महेश यशवंत घाडी, मारुती उपरकर, मनाली कामतेकर, राजेश काडगे, दिनकर जोशी, सुभाष हिवाळकर, विजय घाडी, गणेश राणे, संतोष तांबे, बापू घाडी, कृष्णा धुरी, पप्पू लाड, मधुरा मारुती घाडी, प्रमोद रामचंद्र घाडी, संजय लाड, कृष्णा अमलोस्कर, कपिल लेले, गोविंद सरकर, बापू अनगवणे, श्रीकांत पाळेकर, अमित कदम, उज्ज्वला कदम, मंगेश आरेकर, दिनेश बेस्त्री, कृष्णकांत आडवरेकर, उदय धोंडू पाटील, भूषण नरसाळे, गणेश मोहन नारकर, सुजित कृष्णकांत कारलेकर, ज्योती
प्रदीप नारकर, कृष्णा मोतीराम नर, अनिल भास्कर राणे, आशिष अशोक खांडेकर, अवधूत आपटे, नितेश सहदेव गुरव, अजित पवार, प्रवीण सीताराम पास्टे, राजेश मोहन काळे असे एकूण 75 सदस्यांची पडेल मंडळाची तालुका कार्यकारिणी आज. नमस्कार. भारतीय जनता पार्टीच्या घटनेप्रमाणे प्रदेशाध्यक्ष निवड, त्यानंतर जिल्हाध्यक्ष निवड आणि मंडल अध्यक्षांच्या निवडी झाल्यानंतर आज तालुकाच्या प्रत्येक तालुक्याच्या म्हणजे जी मंडल आहेत त्याप्रमाणे त्यांच्या तालुका कार्यकारिणी आज जाहीर होत आहेत. सुरुवातीलाच मी सर्वांचं अभिनंदन करतो. ह्या तालुका कार्यकारिणी जाहीर होत असताना या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चव्हाण साहेब, या आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब, आमचे सर्वांचेच नेतृत्व आणि ह्या महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व सन्माननीय खासदार राणेसाहेब, या सर्वांच्याच तसेच आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकरजी सावंतसाहेब यांच्या सर्वांच्या आदेशाप्रमाणे आजच्या ह्या मंडळाच्या कार्यकारिण्या जाहीर होत आहेत. प्रथमतः मी सर्वच ज्यांचे नवीन पदाधिकारी म्हणून यात मंडळाचे जे नियुक्त होत आहेत त्यांच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. खरं तर मागील 3 वर्षामध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम करून आपल्याला जो निवडणुकीमध्ये अपेक्षित निकाल होता तो दिलेला आहे. या नवीन कार्यकारिणी करत असताना थोडासा खांदेपालट करून एक नवचैतन्य निर्माण करण्याचा आम्ही या सर्वांचा प्रयत्न आहे. होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये 100% भाजपाचा नारा घेऊन आम्ही पक्षाला अपेक्षित असलेलं काम या सर्वच पदाधिकाऱ्यांकडून होईल. आज जे नवनियुक्त सर्वच पदाधिकारी या ठिकाणी नियुक्त झाले आहेत त्यांचे आज आमचे मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बंड्या नारकर यांनी त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि पुढील कामासाठी त्यांनी पक्षाचा जी ध्येय धोरणं आहेत ती तळागाळापर्यंत पोहोचवावी हे मी त्यांना आवाहन करतोय. धन्यवाद. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.